सांगोला मतदारसंघात काय परिस्थिती आहे, कोण होणार तुमचा संभाव्य आमदार पाहायचंय ना? बघा, शेकापच्या उमेदवाराचं इथं पारडं जड दिसतंय. बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोण असेल तुमचा संभाव्य आमदार. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर या ठिकाणी सांगोला मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होती. शेकापकडून बाबासाहेब देशमुख होते, त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील होते आणि त्या विरोधात ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे मैदानात होते. दीपक साळुंखेंसाठी उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी मोठी सभा सुद्धा घेतली होती. त्यावेळी त्यांनी निशाणा साधला होता तो शिंदे गटाच्या शहाजी बापू पाटलांवरती. परंतु या ठिकाणी पारडं जड दिसतंय तर शेकापचे बाबासाहेब देशमुख, म्हणजे आपण म्हणू शकतोय की दोघांमध्ये तिसराचा इथे लाभ होतोय. शेकापचे बाबासाहेब देशमुख संभाव्य आमदार म्हणून पुढे येत आहेत. आणि नेमकी कारणं काय आहेत यामागची समजून घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये निकाल काय लागतो याकडेच आता लक्ष लागलेलं आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या चुरशीने काल निवडणूक पार पडली. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील आणि शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यातच प्रामुख्याने लढत झाली. यामध्ये तिसरा उमेदवार आहे तो उबाटा गटाचे दीपक आबा साळुंखे, हे देखील मोठ्या चुरशीने निवडणुकीमध्ये उतरले होते. परंतु प्रामुख्याने शेकाप आणि शिवसेनेच्या उमेदवारामध्येच ही निवडणूक पार पडलेली आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांची या ठिकाणी आता प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे, तर शेकापच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची अस्तित्वाची ही लढाई आहे. या लढाईमध्ये कोण बाजी मारणार याकडेच आता उत्सुकता लागलेली आहे. एकूणच आपण बघतो की निकालाची टक्केवारी आणि उत्स्फूर्त मतदारांचा प्रतिसाद पाहता या ठिकाणी काही अंशी प्रमाणामध्ये शेकाप बाजी मारू शकते अशी जाणकारांमधून चर्चा आहे. भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, सांगोला.